तर इंडिगो विमान कंपनीला पायलटच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय। त्यामुळे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं गेल्या 2 दिवसात 10 पेक्षाही जास्त उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागलेला आहे। हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा मुंबईला पोहोचण्यासाठी उड्डाण उपलब्ध झालं नाहीये। त्यामुळे त्यांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुंबई गाठली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, संपूर्ण देशभरामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते त्रास सहन करतायत, त्यात नागपूरमधल्या सुद्धा प्रवाशांचा समावेश आहे। काय अधिक माहिती? दुरून दुरून प्रवासी आलेले आहेत आणि आपण आता पाहू शकतो या ठिकाणी हे जे प्रवासी आहे मध्य प्रदेशहून आलेले आहे, कटनीवरून आलेले आहे। जवळपास 200-250 किलोमीटरचा प्रवास करून विमान पकडण्यासाठी आले, पण इथं आल्यावर कळलं त्यांना की विमानच उपलब्ध नाही। 2 दिवस झाले। कब से ट्राई कर रहे आप जाने? कल फ्लाइट था जबलपुर से, लेकिन वो भी कैंसिल हो गया। फिर हम रात को ट्रेवल करके रात को आए हैं यहाँ पे, और अभी जैसे ही आए तो हमारा फिर फ्लाइट उन्होंने कैंसिल कर दिया। फिर प्रोवाइड किया मुंबई तक, फिर वो भी कैंसिल हो गया है। ये बताइए, आपने बुकिंग जब किया था रेट कितने थे टिकट के, अभी क्या कहा गया आपको? अराउंड 35,000 की हमारी 2 टिकट्स बुक हुई थी, एंड उसके बाद अभी कैंसिलेशन के चार्जेस भी वो लोग कट कर रहे हैं। एंड प्लस अभी जब मैंने रिटर्न की फ्लाइट भी बुक की थी वो 40,000 की थी। 40,000 में से भी उन लोगों ने थोड़े से अमाउंट कट किया है। एंड अभी भी हम लोग जब ट्रैवल कर रहे थे, कल रात को ही हमने बुक की थी नागपुर से फ्लाइट, बट स्टिल उन्होंने कैंसिलेशन का कोई भी वेब चेक इन हम कर चुके थे, उसके बाद भी हमें कोई इन्फॉर्मेशन नहीं आया कि हमारा फ्लाइट कैंसिल हुआ है या क्या है। का कोई भी मैसेज या कॉल कुछ भी नहीं आया है। ये अभी ऑप्शन क्या है, आपको वापस मध्य प्रदेश कटनी जाना पड़ेगा? नहीं, अभी हम लोग ज्यादा अमाउंट में टिकट करके हम लोग जा रहे हैं बॉम्बे, एंड देन बॉम्बे से फिर हम लोग को मॉर्निंग 5 o'clock की हमको टिकट मिल रही है। कहाँ अगेन जाना है आपको? गोवा, वी हैव अ वर्क एक्चुअली। हाँ सर, आप बताइए क्या पोजीशन? अब पोजीशन क्या है साहब, मैं बच्चों को छोड़ने आया था यहाँ पर। पहले तो जबलपुर की फ्लाइट की टिकट बनी थी, वो कैंसिल हुई। उसके बाद यहाँ नागपुर में आया तो नागपुर में कैंसिल हुई, और रिफंड भी पूरा नहीं मिल रहा है, उसमें से भी कटौती हो रही है। ये है भारत सरकार की देन। परेशान भी हो रहे हैं। क्या मांग है आपकी? क्या यहाँ होटल की व्यवस्था होनी चाहिए रुकने के लिए? हमें तो वो प्रोवाइड होना चाहिए ना, एटलीस्ट। हमें तो पानी तक नहीं प्रोवाइड हो रहा, और वो हमसे अच्छे से बात भी नहीं कर रहे हैं। हमारा इन्फॉर्मेशन भी हमको नहीं दे रहे जैसे कि वो हमें इन्फॉर्मेशन प्रोवाइड करें। आपण पाहू शकतो या ठिकाणी मी काउंटर तुम्हाला दाखवतो, आणि हे जे काउंटर दिसतंय इंडिगोचं, या इंडिगोच्या काउंटर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे इन्क्वायरी करतायत आणि तिकीट जे आहेत त्या मिळतील का बदलून, नवीन काही तिकीट मिळेल का, यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे। या परिसरामध्ये आता एकंदरीतच काही सांगितलं जात नाही असे काही लोकांचा आक्षेप आहे। आणखी एक प्रवासी माझ्यासोबत, भाऊ कुठून आले, कुठे जायचंय? मी मुंबईवरनं प्रवास केला होता। माझं रिझर्वेशन मी 7 दिवसापूर्वीच केलं होतं, पण जी माझी फ्लाईट होती 8:15 फ्लाईट होती, ती कॅन्सलेशनचा मेसेज मला सकाळी 4 वाजता आलाय। रात्रभर मी झोपू नाही शकलोय, कारण की माझ्या फ्लाईट बद्दल मला काहीच क्लॅरिटी नाही। आणि इंडिगोकडनं जो नॉर्मली कॉल येतो की तुमची फ्लाईट कॅन्सल झाली, ती पूर्ण यांची सिस्टीम कोलॅप्स झालेली। मी रेग्युलर ट्रॅव्हल करतो इंडिगो बरोबर, पण हे जे इन्सिडेंट झालंय त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीम पॅनिक झाली, आणि याच्यामुळे पूर्ण नियोजन कोलमडलंय, आणि आता याला पर्याय म्हणून काही व्यवस्था नाही इंडिगोकडनं। या परिसरामध्ये गर्दी पाहू शकतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती आता आहे, आणि पायलट उपलब्ध नाही आहे। पायलटचे ड्युटी अवर्स जे आहे ते निश्चित करण्यात यावे असं DGCA सांगितलं। त्यामुळे अचानक पायलटचे ड्युटी जे आहे त्या निश्चित करण्यासंदर्भामध्ये आदेश काढले, पण एवढे पायलट्स उपलब्ध नव्हते। त्यामुळे जेवढे पायलट्स होते ते ओव्हर टाइम करत होते, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे आता नव्या पायलटची भरती करावी लागणार आहे, आणि नव्या पायलटची भरती झाल्यानंतरच हा प्रश्न जो आहे सुटू शकेल। नक्कीच। आणि या संदर्भात आपण अर्थातच पायलट असोसिएशनने सुद्धा दिलेली माहिती तितकीच महत्त्वाची आहे। एक प्रकारे दिशाभूल केली जाते इंडिगोकडनं असं सुद्धा पायलट असोसिएशनचं म्हणणं आहे। याबद्दल आपण त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात संपर्क साधू। तुर्तास धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहितीसाठी।